बघा, तर आज आपला फायनान्शियल अकाउंटिंग यामध्ये पुढचा टॉपिक लेजर. आतापर्यंत आपण जर्नल बघत होतो, जर्नलचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले. आता आपल्याला बघायचे लेजर. अकाउंटिंग मधलं हे दुसरं पुस्तक. पहिलं पुस्तक कोणतं? जर्नल. आपली जी काही एंट्री होती ती पहिली जर्नल एंट्री होते, जर्नल मध्ये होते. आणि जर्नल मधून मग त्याची पोस्टिंग कुठे केली जाते? लेजर. लेजर इज द प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट in which all the transaction of trade are finally posted from journal in a summarized and classified manner. जर्नल मधून समराईज पद्धतीने इकडं काय केलं जातात? पोस्ट केले जातात. ते जर्नल मध्ये कसं आपण पूर्ण डिटेलमध्ये डेबिट कोणाला, क्रेडिट कोणाला, त्याचं नॅरेशन आपण या सगळ्या गोष्टी घेतो. तसं लेजर मध्ये तसं काही होत नाही. समराईज पद्धतीने आपल्याला इकडे घ्यायचंय. इट मेक पॉसिबल टू हॅव क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ द पोझिशन ऑफ अ पर्टिक्युलर अकाउंट. एखादं विशिष्ट अकाउंटच्या बाबतचं क्लिअर अंडरस्टँडिंग ह्या लेजर मध्ये आपल्याला मिळू शकतो. उदाहरणार्थ आपण जर्नल एंट्री करतो, किती कॅश शिल्लक आहे, किती डेटरचे बाकी आहे, किती क्रेडिटरचे देणं बाकी आहे, हे आपल्याला समजत नाही जर्नल मध्ये. ते लेजर मध्ये आपल्याला क्लिअर अंडरस्टँडिंग तिथं होणार आहे प्रत्येकाचं. ठीक आहे. त्याचं स्पेसिमन बघा कसं आहे. लेजरचं स्पेसिमन, याला दोन बाजू आहेत. पहिली बाजू आहे डेबिट बाजू. बघा इकडच्या साईडला ही असते डेबिट बाजू. जर्नल प्रमाणे त्याला डेट, पर्टिक्युलर्स. इथं जर्नलला एल एफ होतं, इथं JF आहे. फक्त JF मीन्स जर्नल फोलिओ. फोलिओ मीन्स पान नंबर. म्हणजे ती जी एंट्री कोणत्या पानावरून आली आहे ते पान नंबर आपल्याला तिथं काय करायचा असतो? मेन्शन करायचा असतो. आणि अमाऊंट. जर्नलला जेवढे कॉलम होते ना तेवढेच कॉलम एका साईडला आहेत. बरोबर आहे का? आणि परत दुसरी साईड असते क्रेडिट साईड. या क्रेडिट साईडला पण तेच कॉलम आहे, डेट, पर्टिक्युलर्स, JF आणि अमाऊंट. अशी चार कॉलम्स. अशा पद्धतीने ह्या लेजरचं स्पेसिमन आहे. बरोबर. लेजर पोस्टिंग काय? पोस्टिंग इज द ऍक्ट ऑफ ट्रान्सफरिंग द एंट्रीज फ्रॉम जर्नल ऑर सबसिडारी बुक इन द लेजर अकाउंट. विशिष्ट संबंधित अकाउंट्स किंवा जर्नल मधून त्याची पोस्टिंग करणं, त्याला त्या एंट्रीला, त्या ट्रान्झॅक्शनला ट्रान्सफर करणं, त्यालाच पोस्टिंग असं म्हटलं जातं. बरोबर. Debit aspect of the transaction should be posted in debit side of the respective ledger account and the credit aspect of the transaction to the credit side of the ledger account. याला दोन बाजू आहेत. दोन बाजू असल्यामुळे जर्नल मध्ये ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटच्या डेबिट साईडला डेबिटचे जे काही ऍस्पेक्ट्स असतील ते नोंदवले जातील आणि क्रेडिट साईडला क्रेडिटच्या अकाउंटचे नावं नोंदवले जातील. असं आपल्याला ह्या पोस्टिंग मध्ये करायचं आहे. बरं, एक साधंसं उदाहरण आपण इथं बघणारे दोन एंट्रीचं उदाहरण आपण बघतोय. पहिली 1 जानेवारीची एंट्री, परचेस गुड्स ऑन कॅश ₹5,000. 5,000चा माल काय केला? परचेस केला. आता एंट्री सर्वांना येते. बरोबर. काय एंट्री होणार आहे? परचेस गुड्स किंवा परचेस अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट. कॅश मध्ये परचेस म्हटल्यानंतर टू कॅश अकाउंट. बरोबर आहे का नाही? ही झाली जर्नल मधली एंट्री. आता आपल्याला करायची लेजर मध्ये. बघा लेजर मध्ये लक्षात घ्या, प्रत्येक जे येणारं अकाउंट आहे त्याचं सेपरेट इथं अकाउंट असेल. उदाहरणार्थ कॅश अकाउंट स्वतंत्र आहे. परचेस गुड स्वतंत्र आहे. सेल गुड स्वतंत्र आहे. म्हणजे जेवढे अकाउंट्स येतील तुमचे तेवढे अकाउंट्स लेजर मध्ये तुम्हाला तयार करावे लागतात. पण तुम्हाला किती किती लाईन घ्यायच्या, ते ट्रान्झॅक्शन किती आहे ते बघून तुम्हाला घ्यावे लागतं. बघावं लागतं तुम्हाला. मोजावे लागतात ट्रान्झॅक्शन. सेलचे ट्रान्झॅक्शन किती आहे तेवढे, प्लस त्याला क्लोजिंगला 2 लाईन एक्स्ट्रा. बरोबर. म्हणजे जेवढे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यापेक्षा 2 लाईन एक्स्ट्रा. का? तर अकाउंट क्लोज करण्यासाठी लागतात. तिथं अकाउंट क्लोज पण केलं जातं लेजरमध्ये. बरं. आता आपल्याला लेजरमध्ये ह्या जर्नल एंट्रीची पोस्टिंग करायची. काय म्हटले? डेबिट अस्पेक्ट जे आहे ते डेबिट साईडला नोंदवायचे त्या अकाउंटच्या. कोणत्या अकाउंटच्या? तर परचेस अकाउंट. परचेस गुड्स डेबिट. मग परचेस गुड्स कुठे आहे बघा इथं आहे का? परचेस गुडच्या कुठे नोंदवायचे तुम्हाला? डेबिट साईडला. काय करणार पहिले? तर डेट टाकणार. पहिले काय करणार? डेट. डेट नंतर पर्टिक्युलर्स. पर्टिक्युलर्स मध्ये आपल्याला शॉर्ट मध्ये पर्टिक्युलर्स करायचे. म्हणजे थोडक्यामध्ये परचेस क्रेडिट कोणाला आहे? तर कॅशला. तर क्रेडिटच्या अकाउंटचं नाव ह्या पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये आपल्याला काय करावं लागतं? लिहायला लागतं.
बघा, ते लिहिताना आपल्याला पहिले शब्द घ्यावा लागतो टू. आपण ज्यावेळेस डेबिटला अकाउंट लिहितोय ते त्यावेळेस टू शब्द घ्यायचा आणि मग अकाउंटचं नाव कॅश अकाउंट, आणि मग ती अमाऊंट आहे 5,000 ती आपण इथं नोंदवतो. आता फक्त ही एकच बाजू नोंदवल्या गेली, एकच बाजू नोंदवल्या गेली. आता दुसरं अकाउंट आहे आपलं कॅश. कॅश कुठे आहे बघा, इथं आहे का? आता कॅशला आपल्याला पोस्टिंग करायचं, कॅशला आहे इथं क्रेडिट. क्रेडिट असल्यामुळे आपल्याला पोस्टिंग करायचं या क्रेडिट साईडला. कुठं करायचं? क्रेडिट साईडला. परचेस गुड्सला डेबिट होतं म्हणून आपण कुठं पोस्टिंग केलं? इथं डेबिट साईडला केलं, आहे का? आता कॅशला काय आहे? क्रेडिट आहे म्हणून कॅशच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग. इथं पहिले आपण काय करणार? डेट टाकणार, त्या ट्रान्झॅक्शनची डेट 1 जानेवारी. पर्टिक्युलर्स मध्ये अपोजिट अकाउंटचं नाव म्हणजेच डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव. डेबिट साईडला कोण आहे बरं इथं? परचेस गुड्स. बघा, त्याचं नाव आपल्याला इथे घ्यायचंय बाय परचेस गुड्स, आणि शब्द काय लिहायचा क्रेडिट साईडला? बाय. डेबिटला कोणत्या अकाउंटचं नाव लिहिताना टू शब्द लिहायचा आहे, तर क्रेडिटला कोणता शब्द लिहायचा? बाय. बाय परचेस गुड्स अकाउंट, आणि जी अमाऊंट आहे ट्रान्झॅक्शनची ती अमाऊंट आपल्याला तिथं द्यायची. आलं लक्षात? कशी पोस्टिंग करायची? पहिले जर्नल एंट्री केली, ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटच्या डेबिट साईडला, त्या अकाउंटच्या डेबिट साईडला क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव लिहायचं, आणि ज्या अकाउंटला क्रेडिट आहे त्याच्या क्रेडिट साईडला डेबिट साईडचं अकाउंटचं नाव आपल्याला तिथं काय करायचंय? नोंदवायचं. ठीक आहे, चला जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री बघा, 2 जानेवारीची सेल सोल्ड गुड्स ऑन कॅश ₹7,000. 7,000चा माल विकला, बरोबर? कसा विकला? कॅश मध्ये विकला. एंट्री काय झाली? कॅश अकाउंट डेबिट टू सोल्ड गुड्स अकाउंट 7,000, अशी आपली एंट्रीज आहे. दोन्ही अकाउंट आपण खाली आहे बघा, एक कॅश अकाउंट पण इथं आहे आणि सोल्ड गुड्स पण आहे. आपल्याला पोस्टिंग करायची. आपलं काय ठरलंय? ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटच्या डेबिट साईडला कोणाचं नाव लिहायचं? क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं, डेट टाकून. बघा, चला करू आपण. 2 जानेवारी टू सेल्स गुड्स अकाउंट, आहे का? क्रेडिट फक्त शब्द सुरुवातीला काय लिहायचा? टू शब्द लिहायचा, बरोबर. आणि आता ज्या अकाउंटला क्रेडिट आहे, म्हणजे कोणाला क्रेडिट आहे? सोल गुड्सला. कुठे सोल गुड्स? या ठिकाणी आहे ना. त्याच्या क्रेडिट साईडला आपल्याला पोस्टिंग करायची. कुठं करायची पोस्टिंग? क्रेडिट साईडला. आणि पोस्टिंग करताना काय करायचं? डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं. डेबिटला कोणाचं नाव आहे? कॅश अकाउंट. चला करू पोस्टिंग आपण इथं. बघा, 2 जानेवारी बाय कॅश अकाउंट. क्रेडिट साईडला लिहितोय म्हणून कोणता शब्द लिहायचा त्याच्यापुढे? बाय कॅश अकाउंट, आणि अमाऊंट लिहायची 7,000. त्याच्या पुढे जी काय क्रेडिट साईडला जी अमाऊंट असेल तीच लिहायची, बरं लक्षात घ्या. क्रेडिट साईडला जी अमाऊंट आहे तीच अमाऊंट आपली आली पाहिजे, लक्षात घ्या. आता कधी कधी काय होतं, त्या जर्नल एंट्रीमध्ये दोन अकाउंटला क्रेडिट असतं. मग तुम्ही कोणती घेणार? तर त्या अकाउंटच्या पुढे जी अमाऊंट असेल तीच आपल्याला तिथं घ्यायची. बघा, समजलं? मग काय करायचं? लेजर पोस्टिंग कसं करायचे? पहिले जर्नल एंट्री करून घ्यायची. जर्नल एंट्री झाल्यानंतर ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटच्या डेबिट साईडला, समजा कॅशला डेबिट आहे, कॅशच्या डेबिट साईडला क्रेडिटचं अकाउंटचं नाव लिहायचं, आणि क्रेडिटच्या अकाउंटच्या पुढे जी अमाऊंट असेल ती अमाऊंट आपण तिथं नोंदवायची. लक्षात येते? त्याच्यानंतर ज्या अकाउंटला क्रेडिट आहे त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बघा सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं, आणि डेबिटच्या अकाउंटची जी अमाऊंट असेल ती अमाऊंट त्या अमाऊंट कॉलम मध्ये नोंदवायची. येते ना? इथं होतंय काय? लक्षात घ्या. पूर्ण डिटेल ट्रान्झॅक्शन नोंदवलं जात नाही, फक्त एक साईड तिथं नोंदवली जाते. हे बघा, उदाहरणार्थ इथं सेल गुड्स आपण इथं नोंदवलं, याचा अर्थ त्याच्यात दुसरं अकाउंट कोणतं आहे? कॅश. कुठं नोंदवलं? सेल गुड्स डेबिटला नोंदवलं. म्हणजेच कॅशला काय आहे? डेबिट आहे, आणि सेल गुड्सला काय आहे? क्रेडिट आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता इथं जर तुम्ही बघायचा विचार केला, समराईज पद्धतीने आपण नोंदवतो, हे तर आपल्याला सांगितलंच गेलंय. प्लस प्रत्येक अकाउंटचा आपल्याला स्टेटस समजतो, प्रत्येक अकाउंटचा स्टेटस समजतो. आता उदाहरणार्थ कॅश अकाउंटच घ्या ना तुम्ही. या कॅश अकाउंट मध्ये डेबिट साईड म्हणजे काय? आल्याची साईड. डेबिट साईड म्हणजे काय? आले. बघा, माल विकल्यावर पैसे येतात का नाही? बरोबर. म्हणजे आल्याची साईड कोणती? डेबिट साईड. आणि गेल्याची साईड कोणती आहे? क्रेडिट. बघा, माल विकला, 7,000 आले, डेबिट साईडला नव्हतं. माल परचेस केला, 5,000 गेले,
कुठे नोंदवले? क्रेडिट साईड. आता कॅश किती शिल्लक राहिली कॅश अकाउंट लगेच तुम्हाला सांगते. 2,000 लगेच समजतंय का? टोटल परचेस किती झालं, टोटल सेल्स किती झालं, याचा आकडे लगेच आपल्याला समजतोय ना? बरोबर. आपण हे लेजर शिकतोय, लेजरची पोस्टिंग टॅली ऑटोमॅटिकली करतोय. लेजर झालं, ट्रायल बॅलन्स झालं, फायनल अकाउंट झालं, याची पोस्टिंग कोण करते? टॅली. मग तुम्ही म्हणाल आपण का शिकतोय, तर आपल्याला लेजर काय असतं, पोस्टिंग कशी केली जाते याची आपल्याला माहिती पाहिजे. आपण जास्त प्रॉब्लेम्स याचे घेणार नाही लेजरचे, लक्षात घ्या. कारण की आपल्याला लेजरमध्ये तुम्ही एक्सपर्ट झाले तर असा त्याचा उद्देश नाही. फक्त लेजरची पोस्टिंग कशी होते ही माहिती पाहिजे तुम्हाला. बरं, ठीक आहे. चला, आता एक कॅश अकाउंटचं जर उदाहरण घेतलं, बघा मी त्यात काही एंट्री पोस्ट करतो. टू कॅपिटल, कॅपिटल आलं 50,000. 6 जानेवारीला माल विकला, त्याचे 20,000 आले. 9 जानेवारीला प्रवीण एंटरप्राइजेस कडून आपल्याला 10,000 रुपये मिळाले. क्रेडिट साईडला पोस्टिंग काय काय झालं? 10 जानेवारीला माल सॅलरी दिली 15,000. 16 जानेवारीला परचेस केला माल, त्याचे 25,000 गेले. 9 जानेवारीला टेलिफोन बिल भरलं 5,000. बरोबर. आता अकाउंट क्लोज करताना कोणतंही अकाउंट क्लोज करायचं. आता क्लोजिंग ऑफ अकाउंट, अकाउंटचं क्लोजिंग कसं करायचं, तर सगळ्या एंट्री त्या महिन्याच्या महिन्याला आपल्याला क्लोज करावं लागतं अकाउंट. कधी? महिन्याच्या महिन्याला. त्या महिन्यामध्ये जेवढ्या एंट्रीज झाल्या डेबिट आणि क्रेडिटच्या, त्याच्यात बघायचं कोणती साईड मोठी, कोणती साईड मोठी दिसते याच्यामध्ये? डेबिट साईड. बरोबर. कॅशची नेहमी डेबिट साईडच मोठी राहणार, लक्षात ठेवा. ठरलेलं आहे. ऍसेटचा बॅलन्स नेहमी डेबिटच असतो, डेबिट साईड. मग डेबिटची मी टोटल केली, किती आली? 80,000 आली का? ती क्रेडिटला इकडे क्रेडिटची आली, किती आली? 45. आहे का? मग ही जी 45,000 जी अमाऊंट आहे ती 80,000मधून वजा केली मी, शिल्लक किती राहिले? 35,000. म्हणजे आपल्याला कॅश किती, हे दर महिन्याला तुम्हाला करायचंय. दर महिन्याला तुम्हाला हे करायचं, असं नाही करायचं, वेगळं करायचंय तुम्हाला. बाय बॅलन्स कॅरी डाऊन, बाय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अशा पद्धतीने आपल्याला तिथे लिहायचंय. आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आपण ते शब्द लिहूच तिथं. मग आपल्याला त्याच्यावरून आपल्याला बॅलन्स समजेल. येते लक्षात? प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स आपल्याला निघेल. बघा टॅलीमध्ये तुम्हाला बॅलन्स दिले जातात. परचेसचा एवढा बॅलन्स, सेलचा एवढा बॅलन्स, कॅशचा एवढा बॅलन्स दिला जातो का नाही? तो कुठून निघतो? तर त्या लेजर मधून निघतो. लेजर मध्ये पोस्टिंग केलेलं असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि तेच मॅन्युअल लेजर मध्ये पोस्टिंग करायचं पण आपल्याला काय करायचंय? शिकायचंय. समजलं मग लेजर? हा, लेजर पोस्टिंग कसं करायचं समजलं? कसं करणार? पहिले जर्नल एंट्री करायची. ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटच्या डेबिट साईडला क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव आणि क्रेडिटच्या पुढे दिलेली अमाऊंट ती लिहायची. ज्याला क्रेडिट आहे त्याच्या त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव आणि डेबिटला जी अमाऊंट आहे त्या अकाउंटच्या पुढे ती आपल्याला तिथं नोंदवायची. अशा पद्धतीने आपण लेजरमध्ये पोस्टिंग करणार आहे. तर आज ह्या टॉपिकमध्ये आपण इथेच थांबू.